बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर विधानसभा निवडणूक 2024 काँग्रेसची भव्य रॅली। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील, स्वागत आहे आपल्या नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी। आजच्या बातमीत आपण पाहणार आहोत देगलूर बिलोली विधानसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निवृत्ती कांबळे साहेब यांची जोरदार रॅली, जी काल देगलूर शहरात उत्साहात पार पडली। 31 ऑक्टोबर 2024 रोजी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक उमेदवार रवींद्र चव्हाण आणि देगलूर विधानसभा निवडणूक 2024 चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवृत्ती कांबळे यांच्या नेतृत्वात देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून रॅलीला सुरुवात झाली। या रॅलीला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। दिवाळीचा सण असतानाही मोठ्या संख्येने महिला आणि नागरिकांनी सहभाग घेतला आणि काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनात त्यांच्या पाठिंब्याचा पुरावा दिला। रॅलीत सहभागी झालेले नागरिक आणि काँग्रेसच्या समर्थकांमध्ये उत्साहाची लाट होती। देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार निवृत्ती दादा कांबळे यांच्या कार्याला पाहून जनतेत आनंद आणि अभिमानाचा भाव दिसून आला। साध्या स्वभावाचे, सर्व जातीधर्मांमध्ये मिसळणारे, प्रत्येकाच्या सुख दुःखात धावून जाणारे निवृत्ती दादा काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। काँग्रेस पक्षाच्या कठीण काळात त्यांनी पक्षाचा हात न सोडता ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना धीर देत त्यांना सोबत घेऊन पुढे नेले आहे। काँग्रेस पक्षाने निवृत्ती दादा कांबळे यांच्यावर विश्वास ठेवून देगलूर बिलोली मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे। त्यांच्या चांगल्या कार्याची पोचपावती म्हणून जनताही त्यांच्या सोबत खंबीर उभी आहे। रॅलीत सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी आपल्या उपस्थितीत निवृत्ती दादांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले। देगलूरच्या जनतेत उत्साह आणि विश्वासाने सजलेली ही रॅली काँग्रेसच्या विजयासाठी एक सकारात्मक संकेत मानली जात आहे। तर अशाच आणखी महत्त्वाच्या निवडणूक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत ही बातमी शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आज देगलूर शहरामध्ये नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज नांदेडला काल दाखल केला आहे आणि आज देगलूर शहरामध्ये आमचे निवृत्तीजी कांबळे यांना महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर झाली होती आणि त्यांनी नामांकन अर्ज दाखल केला। पण आज या देगलूर ठिकाणी मोठी विजय संकल्प रॅली आणि एक सभेचं आयोजन त्या महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेलं होतं आणि आज आपण बघू शकता एक प्रचंड गर्दी या देगलूर शहरामध्ये काँग्रेसचा जनसागर उसळलेला होता आणि मला विश्वास आहे लोकसभेची पोटनिवडणूक त्याचबरोबर देगलूर बिलोली मतदारसंघाची जी आमची विधानसभेची निवडणूक ही दोन्ही जागा महाविकास आघाडी, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील सर्व जागा विधानसभेच्या महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वास मिळाला। काल या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आले होते भारतीय जनता पार्टीच्या सभेसाठी। त्यांनी एक टीका केलेली आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार निवडून देतील असं त्यांनी या ठिकाणी आवाहन केलं। तर ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, ते त्यांच्या पक्षाचं म्हणणं। पण आपण जर बघितलं देगलूर बिलोली हा मतदारसंघ पूर्वीपासूनच काँग्रेसचा गड झालेला आहे। मागे जर आपण बघितलं, मागे रावसाहेबजी अंतापूरकर यांना निवडून आले होते 2019च्या निवडणुकीमध्ये। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा ते जितेश अंतापूरकर यांना लोकांनी निवडून दिलं होतं आणि मला विश्वास आहे याही वेळेस देगलूर बिलोलीची जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील आणि आमचे निवृत्ती मामा कांबळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून। आज दिवाळीसुद्धा आहे आणि दिवाळीच्या या सणासुदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या पाठीमागे जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झाला होता। तर आपण मतदारांना काय आवाहन करणार? मी मतदारांना सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे आमचे उमेदवार आहेत लोकसभेला स्वतः मी असेल
आता विधानसभेला जे निवृत्ती मामा कांबळे असतील त्यांना आपण आशीर्वाद रूपी आपण मतदान द्यावं आणि आमच्या महाविकास आघाडीला अधिकाधिक मजबूत पाठिंबा देऊन विजयी करा। आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत रणजित चव्हाण साहेब जे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि विधानसभेचे सुद्धा या ठिकाणी उमेदवार होते आणि दोन्ही उमेदवारांसाठी त्यांनी जनतेला या ठिकाणी मतदारांना एक आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त मतदान करून काँग्रेस पक्षाचा या दोन्ही उमेदवारांना विजयी करा असे त्यांच्याकडून दिवाळीच्या निमित्तानं एक आशीर्वाद म्हणून मागणी केलेली आहे। कॅमेरामॅन मानसोबत निसाक पडेल NCN न्यूज टीव्ही देतो। मतदारसंघाचे उमेदवार आणि लोकसभेचे उमेदवार या दोघांची आपण पाहू शकता राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे। जयंत रॅली या रॅलीमध्ये खूप मोठा प्रचंड नागरिकांचा प्रतिसाद काँग्रेस पक्षाचे साहेब आज आज देगलूर शहरामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवृत्तीरावजी कांबळे आणि पोटनिवडणुकीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या प्रचारासाठी देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रॅली निघालेली आहे। आपण जर बघितलं तर शिवाजी पुतळ्यापासून ते जिल्ह्याच्या मैदानापर्यंत एक मोठा जल्लोष आहे आणि याच्यामध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेल्या आहेत आणि हा मापच सांगतो की निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये दोन्ही उमेदवार काँग्रेस पक्षाचे बहुमताने निवडून येतील। आज या ज्या रॅलीमध्ये आज कोणी स्टार पक्षाकडून आलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये अजून या ठिकाणी रॅल्या होणार आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रीय पक्षाचे कोणते स्टार प्रचारक या ठिकाणी होणार आहेत? बिलकुल आज दिवाळीचा माहोल आहे आणि सगळीकडे उमेदवारीची स्क्रूटनी आहे, उमेदवारी माघार घेण्याचा पण कालावधी आहे। त्यामुळं काही स्टार प्रचारक वगैरे जरी नसले तरी मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये काँग्रेसच्या वतीनं राहुलजी गांधी असतील, सोनिया गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले साहेब असतील, महाराष्ट्रातले नेते मंडळी आणि केंद्रातले नेते मंडळी हे सर्वजण इथं काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी निश्चितपणाने येणार आहेत। रॅलीमध्ये ना हा काँग्रेस पक्षाचा विजय लोकांचं मतदारांच्या बरोबर आहेत आणि वसुंधरा चव्हाण हे सर्व जनतेमधून कुठल्याही काही जमांचा सर्व जनतेमधून निवडून गेले पण त्यामध्ये काळाने काळ घडले आणि आमच्यामधून वसुंधरा चव्हाणला घेऊन त्याच्यामुळं त्यांच्यापेक्षा आणखी जास्तीत जास्त मदत त्यांच्या मुलाला आम्ही निवडून देणार आहोत। आम्हाला काहीही नको पण वसुंधरा चव्हाण जे स्वप्न राहिले समाजाची सेवा करण्याची, शेतकऱ्याची सेवा करण्याची, गोरगरिबाची सेवा करण्याची, कर्ज कर्जमाफी असेल आणि सगळ्या प्रकारचे वसुंधरा चव्हाणचं जे स्वप्न अधुरं राहिले हे अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही 100% रवींद्र चव्हाणांना निवडून दिलं। देशाचे नेते माननीय शरदचंद्र पवार राहुलजी गांधी, जिल्हा काँग्रेसचे सगळे पदाधिकारी, महाराष्ट्र काँग्रेसचे पदाधिकारी या सर्वांचं काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी अतिशय उल्लेख करतो कारण समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं सामान्य प्रश्नाची ज्याला जाणीव आहे, त्याला गोरगरीब शेतकरी कष्टकरी जाणीव आहे, त्या एका साध्या माणसाला म्हणजे दादाजी निवडणुकी आंदोलन या मतदारसंघात मुख्यमंत्री आहे आणि त्याच्या सगळे ज्यांना अतिशय समाजकार्याचा वारसा आहे या भागाचे लोकनेते जिल्ह्याचे माजी खासदार कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेब यांचे सुपुत्र ज्यांना विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्याची आवड आहे त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे म्हणून हे जागा तर प्रचंड मतातून येईलच परंतु जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या ज्या जागा आहेत आणि माननीय खासदार रवींद्र पाटील चव्हाण हे प्रचंड मतानं दूर येतील या प्रकारची जनतेबद्दल आपला जनता किंवा पैसे देऊन आलेली नाही आहे, भारतावर आली नाही आहे। ही जनता आहे, ही जनता फक्त त्यांच्या माणुसकीला बघून, त्यांच्या कामाला बघून किंवा त्यांच्या स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांना बघून ही जनता पूर्णतः आलेली आहे। 100% विजय आहे काँग्रेसचा। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लोकसभेसाठी प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब
आणि देगलूर विधानसभा मतदारसंघासाठी निवृत्तदादा कांबळे यांचं नॉमिनेशन करण्यासाठी 29 तारखेला परवानगी न मिळाल्यामुळे आम्ही त्या दिवशी साधेपणाने हात भरला होता. शक्ती प्रदर्शन करण्याची जेव्हा 29 तारखेला सरपंच करत होते तेव्हा देगलूरमध्ये अनेक रॅल्या होत्या, अनेक पक्षाचे अपक्ष उमेदवार फॉर्म भरत होते. त्यामुळं प्रशासन अजून ताण पडू नये म्हणून आम्ही समाजाची भूमिका घेतली आणि आज आम्ही आमच्या 2 उमेदवारासह देगलूर शहरामध्ये सर्व महापुरुषाच्या पुतळे असतील, आपला हजरतचा जेव्हा दर्गा असेल, हनुमान मंदिर असेल, बुद्धविहार असेल, या सर्व ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन आमच्या उमेदवार विजयासाठी आम्ही मागणी करणार आहोत. आज जमला अत्यंत जनसमूह आहे. हा महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता असताना दाखवून देते. कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेबांच्या दुःखद निधनामुळं ही जी लोकसभा रिक्त झाली होती त्या जागी महाविकास आघाडीनं डॉक्टर प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिलेली आहे. याच्यानंतर जे रॅल्या काढण्यात येतील, सभा घेण्यात येईल, तर याच्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कोणते स्टार प्रचारक मोठे नेते या ठिकाणी येतील का? कालच नांदेड ते सचिन पायलट साहेब येऊन गेले. पक्षानं 40 लोकांची, शिवसेनेनं 40 लोकांची, राष्ट्रवादीनं आणि 40 जणांची काँग्रेस पक्षानं असे 120 स्टार प्रचारक आहेत आणि त्यातले अनेक जण आपल्या निवडणुकीत येणार आहेत आणि वेळोवेळी आम्ही आपल्याला येणाऱ्या नेत्यांचं आणि कार्यक्रम आहे ते आपल्याला कळवण्यात येईल. आपण बघितलं माध्यमातून की अतिशय उत्साहानं हजारो लोक, महिला भगिनी आपल्या लाडक्या सहभागी